पश्चिम बंगालहून तिकडून तिथे नेण्यात आलं आणि पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेब आंबेडकरांना निवडून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवलं। बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेले। बाबासाहेब आंबेडकर आपल्या विद्वत्तेच्या बळावर एक साधारण सदस्य, बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष नाहीत किंवा ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन देखील नाहीत, एक सामान्य सदस्य, त्या व्यक्तीने स्वतःच्या बळबुत्यावर ते संपूर्ण संविधान सभा जिंकली आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दिलं। आणि मग त्याच ज्या लोकांनी विरोध केला होता की बाबासाहेबांना आम्ही या संविधान सभेमध्ये घेणार नाही, त्याच लोकांनी सांगितलं की आमच्यामध्ये आज असा एक विद्वान उपस्थित आहे जो ही संपूर्ण संविधान सभेचं कार्य एकटा पार पाडू शकतो, ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर। आणि मग बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या बळबुत्यावर या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन झाले। तरी देखील नेहरूचं कारस्थान संपलं नाही। बाबासाहेब आंबेडकर आपल्या विद्वत्तेच्या बळावर हे सगळं कामकाज आपल्या हातामध्ये घेत होते। नेहरूने ज्यावेळेस फाळणी झाली, बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉन्स्टिट्युन्सी मधनं ज्या भागातून निवडून आले होते, केवळ तेवढाच भाग पाकिस्तानला देऊन टाकला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व पद पाकिस्तानला निघून गेलं। म्हणजे या देशातले बाबासाहेब आंबेडकर सदस्य राहिले नाही। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आलं की कशा पद्धतीने माझ्यासोबत धोकेबाजी झाली। बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना गाठलं आणि इंग्रजांना सांगितलं की अशा पद्धतीने या लोकांनी माझ्यासोबत धोकेबाजी केलेली आहे। इंग्रजांनी नेहरूला बोलावून घेतलं आणि नेहरूला ठणकावून सांगितलं, तुमच्या देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना जोपर्यंत तुम्ही संविधान सभेमध्ये घेत नाही तोपर्यंत तुमच्या देशाला स्वातंत्र्य देणार नाही, तोपर्यंत तुमच्या देशाला स्वातंत्र्य देणार नाही। इंग्रजांनी नेहरूला ठणकावून सांगितलं, नेहरूने एक सीट रिकामी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घेतलं। याला गांधी परिवार म्हणतं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणलं। काय याला तुम्ही म्हणाल बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घेतलं? अशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांचं मनुवादी विचारसरणीसाठी वापर सुरू आहे। बाबासाहेब आंबेडकरांना केवळ इथेच नाही रोखलं, एका विद्वान व्यक्तीने या देशाला संविधान निर्माण करून दिला। तीच व्यक्ती 1952 ला या मुंबई मधून इलेक्शनला उभी राहते। त्याच इलेक्शन मध्ये पाडण्यासाठी नेहरूच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांसमोर उमेदवार उभा केला जातो। एक बॅरिस्टर व्यक्तीच्या समोर एक चौथी नापास काजोळकर उभा केला जातो। चौथी नापास, एका चौथी नापास व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभं केलं जातं। केवळ उभंच केलं जात नाही तर त्याला निवडूनही आणलं जातं। आणि हा काजोळकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकाळणी सभेचा साधारण सदस्य, कार्यकर्ता। तो कार्यकर्ता असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जातो आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पाय धरतो आणि पाय धरून म्हणतो की बाबासाहेब मला क्षमा करा, बाबासाहेब मला क्षमा करा, मला तुमच्या विरोधात इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं, परंतु नेहरूने मला 25,000 रुपये दिले आणि त्यांनीच मला निवडून आणलं, याच्यात माझा काही दोष नाही, तुम्ही माझ्या सत्काराला चला। बाबासाहेब आंबेडकर उच्च विचाराचे, मोठ्या मनाचे म्हणून त्याच्या सत्काराला गेले आणि सत्काराला गेल्यानंतर भाषणातून म्हणाले की काजोळकर हत्ती बसलेला जरी असला ना, हत्ती बसलेला जरी असला ना तरी तो गाढवापेक्षा नेहमी उंचच असतो, तरी तो गाढवापेक्षा उंच असतो। त्यानंतर बाय इलेक्शन लागले, चंद्रपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, तिथून चंद्रपूरहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले। पुन्हा काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांसमोर उमेदवार उभा केला, निवडून आणला। बोरकर, 7वी पास बोरकर बाबासाहेब आंबेडकरांसमोर उभा करून निवडून आणला। अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर कसे काँग्रेसचे समर्थक होते, अशा पद्धतीने काम सुरू आहे। अच्छा, दुसरी लोकही शांत बसली नाही। मी इकडे काँग्रेसचा विरोधक म्हणून सांगत नाही, मी जी सत्य गोष्ट आहे ती तुम्हाला कळावी त्याच्यासाठी बोलतोय। दुसरी जी आताचं भारत सरकार आहे ती बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान गाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर यांनी विकत घेतलं। हे लंडनचं घर काय आहे? हे लंडनचं घर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 1.5 वर्ष पेईंग गेस्ट म्हणून ज्या घरात राहिले, ते घर भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना 125व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी विकत घेतलं। जर खरंच तुम्हा लोकांना अभिवादन करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर सातारा, इथे साताऱ्याची आमची लोक बसलेली आहेत, साताऱ्याला बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकत होते, आजही त्या शाळेला जाऊन तुम्ही भेट द्या। ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकत होते त्याच काळामधला दरवाजा आजही तिकडे आहे।
आजही त्याच अवस्थेमध्ये तीच कडी आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला जर खरंच अभिवादन करायचं असेल तर ही जी शाळा आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा का बनवत नाही आणि त्याच्यातून असंख्य आंबेडकर निर्माण होतील अशी व्यवस्था का तुम्ही बनवत नाही? दुसरीकडे आपण बघितलं इंदू मिलची जागा, ती तुम्हाला सांगतो काय गौड बंगाल आहे. इंदू मिलच्या जागेचं भूमिपूजन झालं, आमची सगळी नेते भूमिपूजनाला दिसली. दुसऱ्या दिवशी मोदींनी अपील केलं की सगळ्यांनी एक एक झाड तिथे लावा. दुसऱ्या दिवशी आमची सगळी आरपीआयची कार्यकर्ते झाडं लावायला गेटचा हवालदार पोलीस मान आणि शासनाची लोक म्हणतात की अजून राष्ट्रीय म्हणजे सेंट्रल कमिटीने ही महाराष्ट्राला जागा दिलेली नाही, तुम्ही इथे एक झाड देखील लावू शकत नाही. भूमिपूजन केलं आणि एक झाड लावायची तुम्हाला तिकडे आतमध्ये जाण्याची तुम्हाला तिकडे परवानगी नाही. हे अशा पद्धतीचं टीव्हीच्या माध्यमातून फसवण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून तुम्हा लोकांना सतर्क राहिलं पाहिजे की कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत अशा पद्धतीने दोघंही दावा करत आहेत. दोघंही दावा करत आहेत. काँग्रेस आणि बीजेपी हे काय वेगवेगळे नाहीत, एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. या दोन वेगवेगळ्या पक्ष नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करायची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्क आणि अधिकार तुमचे संपुष्टात आणायचे हे काम सुरू आहे. हे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ज्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा त्या दिवसापासून हा मूळ मंत्र तोडायचं काम सुरू आहे आणि आज ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आज सकाळचंच मी हेडलाईन बघितली, तुमची सीईटी रद्द झाली, महाविद्यालय पाहिजे तेवढा पैसा घेऊन ऍडमिशन देऊ शकतात, पाहिजे तेवढा पैसा. आज इकडे बसले असतील माझे वरिष्ठ लोक जे आज 70 मध्ये 80 मध्ये असतील, त्यांनी अक्षरशः घरकाम करून त्यांच्या घरामध्ये डॉक्टर इंजिनियर तयार केला. पण आज जो डॉक्टर आणि इंजिनियर इथे बसलाय तो त्याच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवू शकत नाही. अशी व्यवस्था या देशामध्ये लागू आहे. राईट टू एज्युकेशन काँग्रेसने पास केला, इम्प्लिमेंट भाजप करते आहे. पास काँग्रेसने केलाय आणि काम त्याच्यावर त्याची अंमलबजावणीचं काम बीजेपी करते. काय आहे तो कायदा? तुमच्या मुलांना 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण द्यायचं, मोफत द्यायचं, त्यांचं सगळं शिक्षण मोफत द्यायचं, त्यांच्या परीक्षा घ्यायचा, कुणालाही नापास करायचं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, तुमच्या शिक्षणाची कशी अवस्था केली ते तुम्हाला सांगतो. 1ली ते 8वी पर्यंत आमची मुलं मोफत शिक्षण घेतात, परीक्षा देतात, कोणी नापास होत नाही. 1लीतला मुलगा जातो, परीक्षेमध्ये नापास होईल या भीतीने स्वतः अभ्यास करतो. आई वडील म्हणतात की बाबा नापास होशील, ट्युशनला टाकतात. तो स्वतःच्या बळबुत्यावर पास होतो. पास झाल्यानंतर दुसरीला जातो. दुसरीला गेल्यानंतर त्याचा शेजारचा मित्र त्याला दिसतो आणि तो म्हणतो मी तर कधी शाळेत पण आलो नव्हतो, मी तर कधी पुस्तक पण उघडून बघितलं नाही, मी पण पास आणि तू पण पास. जो अभ्यास करणारा मुलगा आहे, ज्याचे आई वडील त्याला ट्युशन मध्ये टाकून पास करून घेत आहेत, त्याचे आई वडील म्हणतात कशाला 300-400 रुपये दर महिना टाका, तो मुलगा तर पासच होणार आहे. ते आई वडील ट्युशनचा खर्च कमी करतात. तो मुलगा त्यालाही कळतं की मी आपण अभ्यास केला काय नाही केला काय, पण पासच होणार आहोत. तोही मुलगा अभ्यास करायचा सोडतो, उन्हाळ्या करत फिरतो. आपली मुलं 2री पास, 3री पास, 4थी पास, 5वी पास, 8वी पर्यंत आपली मुलं जातात. 8वी पर्यंत जातात, 9वीला जातात, 9वीला पेपर घेतात, परीक्षा सोडवतात, कसलाही काही लिहित नाही आणि रिझल्ट येतो नापास. कारण 9वी पासून नापास करायची तरतूद आहे. 9वी पासून नापास करायची तरतूद आहे. 9वी नापास, 10वी नापास, 12वी नापास. तुम्हाला जर क्लास 4 झाडूवाल्याची, शिपायाची जरी नोकरी हवी असेल तर तुम्हाला 12वी पर्यंतचं शिक्षण कंपल्सरी आहे. हे सरकारने आता अशी व्यवस्था केलेली आहे की तुमच्या मुलांना साधी झाडूवाल्याची नोकरी मिळणार नाही. आणि ते आम्हाला अजून असं सांगतायत की तुमच्या मुलांना आम्ही झाडूवाल्याची नोकरी देणार नाही, पण एका कामासाठी त्यांना आम्ही लहानपणापासून तयार करत आहोत. हे काम म्हणजे काय? 1ली पासून आपल्या मुलांना लाईनीमध्ये, रांगेमध्ये उभं करतात, हातामध्ये एक वाडगं देतात आणि वाडगं देऊन त्याला लाईनीत उभं करून त्याच्या वाडग्यामध्ये खिचडी टाकतात. मिड डे मीलच्या नावाखाली आमच्या मुलांना लाईनीमध्ये उभं करून हातामध्ये वाडगं देऊन त्याला खिचडी खाऊ घालायचा कार्यक्रम 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 8 वर्ष चालतो. आणि अशा पिरियड मध्ये चालतो ज्यावेळेस त्या मुलाचा मेंदू कच्चा असतो आणि कच्च्या मेंदूवर जे गिरवलं जाईल ते तो आयुष्यभर करतो. हे सरकार, ही यंत्रणा आपल्याला सांगते की तुमच्या मुलांना आम्ही साधं झाडूवाल्याची नोकरी देणार नाही, पण तुमच्या मुलांना हातामध्ये वाडगं घेऊन घरोघरी जाऊन भीक मागण्यासाठी आम्ही तयार करत आहोत. 125वी जयंती साजरी करायची आणि बाबासाहेब आंबेडकरांचे हक्क आणि अधिकार संपुष्टात आणायचं हे धोरण सुरू आहे. मतांचा अधिकार काय केलाय? बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतांचा अधिकार तुम्हाला
बहाल केला, आज काय आहे तुमच्याकडे मतांचा अधिकार? मला नाही वाटत तुमच्याकडे कसला मतांचा अधिकार आहे. आज आमचे पुरुष हा मतांचा अधिकार दारूवर विकून येतात. आमच्या महिलांचे मतांचा अधिकार साड्यांवर विकून घेतला जातो. आमचे तरुण 500-500 रुपयांवर हा मतांचा अधिकार विकून टाकताय. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस या मतांच्या अधिकारासाठी लढा देत होते, त्यावेळेस नेहरू आणि गांधीने सांगितलं केवळ 3च वर्गांना मतांचा अधिकार दिला पाहिजे. केवळ 3च वर्ग. जो या देशामध्ये टॅक्स भरतो त्यालाच मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. जो कमीत कमी 8वी पास आहे त्याला मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि जे राजे, संस्थानिक महाराजे आहेत त्यांनाच मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना जसंही कळलं की नेहरू गांधीने अशा प्रकारची साक्ष दिलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना गाठलं आणि सांगितलं अशा पद्धतीने जर तुम्ही या देशामध्ये मतांचा अधिकार बहाल करत असाल तर आमच्या कोणत्याही माणसाला मतांचा अधिकार मिळणार नाही. इंग्रजांनी विचारलं की कसं काय तुमच्या लोकांना मतांचा अधिकार मिळणार नाही? बाबासाहेबांनी समजावून सांगितलं की या देशामध्ये मनुस्मृती अनुसार आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, मनुस्मृती अनुसार आम्हाला ही जमीन घेण्याचा अधिकार नाही, पैसे कमवण्याचा अधिकार नाही. जर आमच्याकडे शिक्षणच नसेल तर 8वी पास झाल्याचं सर्टिफिकेट कुठून दाखवणार? आमच्याकडे जमिनीच नसतील आणि आमच्याकडे पैसाच नसेल तर इन्कम टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्सची पावती कुठून आणून दाखवणार? आमच्याकडे हे सगळं काही नाही. मग इंग्रजांनी बाबासाहेबांना विचारलं तुमच्या लोकांना मतांचा अधिकार कसा द्यावा? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एकतर आम्ही तुम्हाला कसलंही शैक्षणिक पात्रतेचं सर्टिफिकेट दाखवू शकत नाही आणि कसलीही प्रॉपर्टी टॅक्स किंवा इन्कम टॅक्सची रिसीट दाखवू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र आम्ही तुम्हाला नक्की सिद्ध करून दाखवू शकतो. ती म्हणजे आम्ही या देशामध्ये जन्म घेतलेला आहे आणि दरवर्षी आमचे वय वाढतं. म्हणून तुम्हाला जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो वयाच्या आधारावर तुम्ही दिला पाहिजे. आणि त्या दिवसापासून वयाच्या निकषावर या देशामध्ये मतांचा अधिकार बहाल झाला. आणि तोच अधिकार आम्ही कशावर विकून येतोय? बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी वेगवेगळ्या कामांसाठी परदेशात जात होते. त्या देशामधलं वातावरण, त्या देशातलं तापमान 0 डिग्रीहून कमी असायचं, खाली असायचं. त्या ठिकाणचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करून सांगायचे की इतक्या कमी तापमानामध्ये जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर डॉक्टर ब्रांडी म्हणजे दारू ही औषध म्हणून तरी घ्या. जीवन मरणाचा प्रश्न असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या एका थेंबेला कधी स्पर्श केला नाही. आज त्यांचाच अधिकार दिलेला अधिकार आमचे पुरुष दारूवर विकून येतात. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस PhD होऊन या देशामध्ये दाखल झाले, मुंबईमध्ये दाखल झाले, त्यांचा सत्कार ठेवण्यात आला. त्यांचा सत्कार ठेवण्यात आला आणि ही बातमी माता रमाईंना कळली. माता रमाईंना कळलं की माझे पती बाबासाहेब आलेले आहेत आणि त्यांचा तिथे सत्कार होणार आहे, त्यांचा सत्कार होणार आहे. मला माझ्या पतीचा सत्कार माझ्या डोळ्याने बघायचा आहे. ही एक साधी इच्छा माता रमाईंनी व्यक्त केली. पण माता रमाईंचं एक खूप मोठी अडचण होती. एका उच्च विद्या विभूषित व्यक्तीचा सत्कार होणार आहे आणि त्याची पत्नी फाटक्या साडीमध्ये आहे. जी साडी माता रमाईंनी नेसली होती तिला 7 ठिकाणाहून गाठ मारलेल्या होत्या. माता रमाई विचार करत होत्या की बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार कसा बघितला असावा. त्यावेळेस माता रमाईंना आठवण झाली की छत्रपती शाहू महाराजांनी माणगावच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक फेटा नेसला होता आणि तो फेटा मी व्यवस्थित घडी करून या ट्रंक मध्ये ठेवलेला आहे. त्यांनी ती ट्रंक उघडली, तो फेटा काढला आणि स्वतःच्या भोवती गुंडाळला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार बघण्यासाठी गेले. आणि कशा बघत होत्या? पहिल्या बेंचवर, पहिल्या रांगेमध्ये बसून नाही, मंचकावर बसून नाही, एका झाडाच्या मागे लपून छपून माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार बघत होत्या. बाबासाहेब आंबेडकरांचं लक्ष संपूर्ण समाजावर होतं. त्यांनी बघितलं की रमाई लपून छपून माझा सत्कार बघते आहे आणि का बघते त्याचं कारणही बाबासाहेब आंबेडकरांना कळलं. बाबासाहेब आंबेडकर मंचकावरून खाली उतरले. त्यांचा सत्कार आटपल्यानंतर खाली उतरले, माता रमाईंच्या दिशेने चालत गेले आणि चालत गेल्यानंतर माता रमाईंचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि म्हणाले की रामू, मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तो मी सोन्यासारखा केला असता. मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तो मी सोन्यासारखा केला असता. पण मला माझ्या या समाजाचा संसार उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही. आज माता रमाईंनी फाटक्या साड्या नेसून आज आमची परिस्थिती काय काढली आहे? कपाट उघडली की धडाम करणं साड्या पडतात. ही माता रमाईंनी फाटक्या साड्या नेसून आमच्यावर ही परिस्थिती आली की आमचे कपाट उघडल्यात साड्या खाली पडतात. पण तेच मतांचा अधिकार, आमच्या स्त्रियांचे अधिकार साड्यांवर घेतले जातात. आमचे तरुण अक्षरशः 500-1000 रुपयामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं की मला नोकरी केली पाहिजे, मला व्यवसाय केला पाहिजे,
मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे, हे जर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं असतं तर आज माझा जन्म लंडन किंवा अमेरिकेमध्ये झाला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं की मला नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे तर दरवर्षी एक गर्भ श्रीमंतांची यादी बाहेर पडते. त्या गर्भ श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिलं नाव अंबाण्याचं असतं. बाबासाहेबांनी त्या काळात जर ठरवलं असतं की मला पैसे कमवले पाहिजेत तर आज 2016ला देखील गर्भ श्रीमंतांच्या यादीमध्ये अंबाण्याचं नाही, आंबेडकरचं नाव पहिल्या क्रमांकावर असतं. इतके पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमवू शकले असते. पण मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी कधी नोकरी किंवा व्यवसाय केला नाही. नोकरी किंवा व्यवसाय केला असता तर आज माझ्याकडे करोडो रुपये असते. नोकरी व्यवसाय केला नाही, आज हा करोडोचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी सोडून गेलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अपील करेन की बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीने हायजॅक करण्याचं काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस बंदिस्त केलं, त्यांना पिटाऱ्यामध्ये ते लपून छपून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. का? तर ते जिवंत होते. म्हणून ते बाहेर पडू शकले. आज आमच्या महापुरुषांची एक अडचण आहे, ते जिवंत नाहीत पण ब्राह्मणांच्या कब्जेत आहेत म्हणून ते बाहेर पडू शकत नाही. त्यांना बाहेर तुम्हाला काढावं लागेल. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना अपील आहे की खूप मोठ्या पद्धतीने या देशामध्ये संविधान, एकीकडे म्हणतात की संविधानावर समीक्षा झाली पाहिजे, दुसरीकडे म्हणतात संविधान याच्यावर कसलीही समीक्षेची गरज नाही. आज या देशामध्ये खूप मोठ्या पद्धतीने एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा उदो सुरू आहे तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्क आणि अधिकार काढून देण्याचे काम सुरू आहे. वेळ कमी असल्यामुळे मी दुसऱ्या विषयावर वळतो की बाबासाहेब आंबेडकरांचा भारताला बौद्धमय बनवण्याचा काय प्लॅन होता. 10 उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मे 1955 निर्धारित केल्या. बाबासाहेबांनी पहिलाच उद्देश घेतला की या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा.